ओके. कुठला घेऊ? पहिला घ्यायला पाहिजे. हो सर घ्या. हो सर. पहिला मला सारखा दिसत नाहीये. इन द फिगर ऑफ क्यू क्वेश्चन 14 ची फिगर कुठे आहे बघा, दिसतच नाहीये. आहे पहिला नाही होणार आहे. सर नेक्स्ट पेज वर आहे. नेक्स्ट पेज वर आहे. ओके, बघतो. हो सर. ओके ओके आहे. हा थांबा, मी इथेच घेतो ते क्वेश्चन. 2 मिनिट ना, 2 मिनिट मला द्या द्या. तोपर्यंत तुम्ही बघून घ्या, ते बघून घ्या. मी व्हॉट्सअप ओपन करतोय. 2 मिनिट द्या मला. तोपर्यंत रोल नंबरचा बघूया का आपण? चालेल हो सर. सर चालेल. 12 नंबरचा. चालेल. तुम्ही पण बघा त्याच्यामध्ये. स्क्रीन टच आहे. नाही नाही, जरा थांब, जरा थांब, जरा 2 मिनिट दे. मी व्हॉट्सअप ओपन करतो माझा. दोन मिनिट हा, झालं माझं. ओके. आता दिसते माझी स्क्रीन? हो हो सर. ओके, चला आता आपण बघूया त्याने दिलेत ते. ओके, इथे दिसतात बघा. मनोज बॅक इज इन साऊथ ईस्ट डायरेक्शन. मी काय करतो माहितीये, 2 मिनिट तुमच्या डोळ्यासमोर ते आणून ठेवतोय, मी तुम्हाला समजेल. हे बाजूला मी ठेवतो असं. मनोज बॅक इज इन द साऊथ ईस्ट डायरेक्शन. साऊथ ईस्ट म्हणजे कुठल्या सांगा, आपली ही दिशा आली बघा. दिसते सगळ्यांना ना? हो स्क्रीन सर. दिसते सगळ्यांना? हो ओके. सर. हो. त्याची पाठ आहे ती कुठल्या दिशेला आहे सांगा? या दिशेला आहे. या दिशेला पाठ आहे त्याची. हो ओके, सर. म्हणजे त्याचं तोंड कुठल्या दिशेला असणार सांगा मला? नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट. नॉर्थ. नॉर्थ वेस्ट. ओके. ही टर्न्स टू हिट्स राईट टू द राईट अँगल. कुठल्या दिशेला जाणार? या साईडला जाणार का या साईडला? राईट साईड म्हणजे? हॅलो,
कुठल्या दिशेला? वन साइडला जाणार काय टू साइडला जाणार? राईट साइडला म्हणजे Two. टू कसं जाणार? One. त्याचं One. वन साइडला One. डोकं या बाजूला आहे ना, म्हणजे राईट माझा ह्या झाला. किती डिग्रीने जातोय समजा? 90 डिग्री या दिशेला आहे. इथे आहे त्याचं डोकं, तो इथे जाणार आहे. बरोबर आहे? तर कुठल्या दिशेला असणार त्याचं तोंड? Northeast. नॉर्थ ईस्टला असणार. ओके, नॉर्थ ईस्ट. नंतर then turns to his left through half of the right angle. half of the right angle म्हणजे किती असणार? राईट अँगल म्हणजे किती असतो? काटकोन म्हणजे किती असतो? 90 डिग्री. त्याचा हाफ म्हणजे किती? 45. 45 म्हणजे बरोबर तो मध्ये असणार, इथे असणार आहे मध्ये. मध्ये म्हणजे कुठली दिशा असणार सांगा? नॉर्थ नॉर्थ दिशा असणार. ओके, लेफ्ट म्हणजे या दिशेला गेला, तो लेफ्टला गेला. हाफ ऑफ द राईट अँगल. थ्राइस म्हणजे काय झालं सांगा? 1 2 आणि 3 म्हणजे कुठे आलं त्याचं तोंड? कुठे आलं सांगा? हे नॉर्थ वेस्ट होता, इथे येणार. इथे येणार वेस्ट साइडला येणार. West. वेस्टला येणार. ओके, थ्राइस. ही टर्न्स हिज फेस टुवर्ड्स द लेफ्ट साइड. ही टर्न्स हिज फेस toward the left side. Which direction will the face first while turning his face? He turns his face toward the left side. म्हणजे आता तो इथे आहे बघा, आणि तो लेफ्ट साइड म्हणजे कुठली झाली सांगा? ही. ओके, या साइडला तो टर्न झाला, तर कुठल्या दिशेला त्याचं तोंड असणार सांगा? कुठल्या दिशेला असणार? साऊथ वेस्ट. साऊथला असणार ना. लेफ्ट साइड म्हणजे हा झाला ना, 90 डिग्रीने झाला तो. ओके, परत घेऊ मी. काय समजलंय? समजलं सर. सगळ्यांना हो. का परत घेऊ? हा, परत एकदा सांगा. ओके, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, मनोज बॅक इज इन द साऊथ ईस्ट डायरेक्शन. म्हणजे आपण काय करूया, इथेच दाखवतो मी. इथे त्याची बॅक आहे, म्हणजे इथे त्याचा पुढा आहे. फेस इथे त्याचा आहे, या साईडला फेस आहे. कुठल्या साईडला सांगा? वायव्य किंवा नॉर्थ वेस्टला आहे. टर्न्स टू हिज राईट थ्रू द राईट अँगल. राईट अँगल म्हणजे किती गेला सांगा? राईटला म्हणजे कुठे गेला तो सांगा? इथे आला. इथे मी 2 लिहितो, या पोझिशनला तो आला. ओके, देन टर्न्स टू हिज लेफ्ट थ्रू द हाफ ऑफ द राईट अँगल. राईट अँगल म्हणजे थ्राइस लिहिल्या, थ्राइस म्हणजे 3 वेळा. ओके, म्हणजे पहिल्यांदा 45 डिग्री आणि 45 डिग्री आणि 45 डिग्री. म्हणजे त्याचं तोंड आता कुठल्या बाजूला आहे सांगा? वेस्ट साइडला आहे. West. आणि त्याचा लेफ्ट हँड कुठल्या साइडला आहे? साऊथला आहे. आणि राईट हँड साइड कुठल्या साइडला आहे? कुठल्या साइडला? नॉर्थला आहे. त्याच्या पुढे काय झालंय सांगा? ही टर्न्स हिज फेस टुवर्ड द लेफ्ट साइड. लेफ्ट साइड म्हणजे कुठली झाली? ही साइड झाली ना. तोंड या बाजूला होतं, त्याने आपलं तोंड इकडे या साइडला फिरवलं. तो कुठल्या साइडला गेला सांगा? कुठल्या साइडला गेला? साऊथला गेला. आता समजलं? हो सर. हा, म्हणजे तुम्हाला काय माहित असायला पाहिजे बघा, हे सगळं परफेक्ट माहित असायला पाहिजे, ही दिशा माहित असायला पाहिजे बघा. तर काही प्रॉब्लेम येत नाही बघा, आणि प्रॉब्लेम चांगल्या प्रकारे वाचता येतात. धर्मेश, राईट हँड इज इन द डायरेक्शन ऑफ द सनसेट. सनसेट कुठल्या डायरेक्शनला होतं? सूर्यास्त कुठल्या डायरेक्शनला होतं? वेस्ट. म्हणजे त्याचं राईट हँड या साईडला आहे. म्हणजे तोंड द्यायचं डेफिनेटली कुठल्या साईडला असायला पाहिजे? या साईडला असायला पाहिजे. कुठल्या साईडला असायला पाहिजे? साऊथ साईडला असायला पाहिजे. बरोबर आहे. हा, त्याचं तोंड या साईडला असणार. जर राईट हँड इथे असणार तर या बाजूलाही असणार. ही टर्न्स टू हिज लेफ्ट थ्रू राईट अँगल. हा काय झाला? हा त्याचा राईट अँगल झाला, राईट हँड झाला, आणि लेफ्ट हँड हा झाला. आपल्याला त्याने काय सांगितलं सांगा? ही टर्न्स टू हिज लेफ्ट थ्रू राईट. म्हणजे इथे त्याचं तोंड होतं, ते इकडे गेलं. ते कुठल्या साईडला गेलं? पूर्वेकडे गेलं किंवा ईस्टला गेलं. ही टर्न हिज फेस स्लोली टू हिज लेफ्ट. पहिल्यांदा लेफ्ट राईटला गेलं. नाही, सॉरी थोडं नाही, बरोबर आहे. ही टर्न हिज फेस स्लोली टू हिज लेफ्ट व्हेन विच डायरेक्शन विल बी द फेस फर्स्ट. कुठल्या डायरेक्शनला फर्स्ट फेस होतं ते आपण सांगू शकतो ना. पहिला कुठे होतं सांगा?
साऊथ. साऊथ होतं, पण त्याने काय दिलं, थांबा, क्वेश्चन काहीतरी वेगळाच विचारला. ही टर्न हिज फेस सोरी टू हिज लेफ्ट. आता त्याचं टोन इकडे आहे, राईट हँड गेल्यावर. ओके, परत तो काय होतोय सांगा, सोरी टू हिज लेफ्ट. स्लोली म्हणजे काय झालं समजलं नाही. हे क्वेश्चन आहेत ना थोडेसे क्लिअर नाही आहे तिथे. स्लोली म्हणजे काय झालं सांगा, लेफ्ट साइड म्हणजे या साईडला झाला. म्हणजे त्यांना हो बहुतेक सर. त्या म्हणायचं आहे की 45 डिग्रीने केलं ना तर आन्सर साऊथ ईस्ट आहे ना. ओके, ओके सर. ओके. हा क्वेश्चन मला वाटतं चुकीचा आहे, त्याने क्लिअर नाही मेन्शन केलं. हे क्वेश्चन कोणाकडे आहेत का बघा, कशातले आहे ते बघतो सर. त्याचा आन्सर बघा. त्याने साऊथ ईस्ट दिलं असेल ना, ते इंटेलिजन्स मध्ये आहे. पण त्याच्यामध्ये बघा, इथे जर स्लोली म्हटलंय ना ते चुकलेलं आहे शब्द. किती दिलाय तिथे आन्सर, काय दिलाय, साऊथ ईस्ट दिलाय 13. हा सर, नॉर्थ फर्स्ट ऑप्शन आहे नॉर्थ वेस्ट, सेकंड ऑप्शन साऊथ ईस्ट, थर्ड ऑप्शन नॉर्थ आणि फोर्थ ऑप्शन ईस्ट. आणि आन्सर काय दिलंय त्यांनी. हा, एक मिनिट आहे सर, बघते. एक काम करा, मराठीतलं कोणाकडे आहे का, मराठीमध्ये त्याने बरोबर दिलं असेल बहुतेक. मराठीमध्ये माझ्याकडे आहे. हा सांग ना मग, 13वा क्वेश्चन काय आहे सांग. शेवटचं वाक्य चुकीचं आहे बहुतेक इथे. 2 मिनिट. नाही अनुराग, एक मिनिट सर, मी बघते. इंग्लिश ट्रान्सलेशन त्याने चुकीचं केलेलं आहे मला वाटतं. स्लोली म्हणजे काय समजत नाही. स्लोली नसणार तो शब्द, स्लोली असता का म्हणे. सूर्याच्या दिशेने उजवा हात असलेला धर्म. 2 मिनिट, एक कोणीतरी म्यूट व्हा. कोण बोलतोय, बोल. सर, त्याचा आन्सर फर्स्ट वन येते, नॉर्थ वेस्ट येते. नाही, पण हा शब्द मराठीमध्ये काय आहे सांग ना मला. इथे काय लिहिलंय हा क्वेश्चन बरोबर नाही वाटत मला. सर मी मावळत्या थांब, तू बोलू नको, तुझा आवाज नाही क्लिअर आहे अनुराग. दुसऱ्याला कोणीतरी बोलू दे. ओके सर. हा बोल, कोण बोलतंय. आणि मराठी पुस्तक कोणाकडे आहे. तू बोलतो, आवाज येतो काय तुझा बरोबर. हा बोल. मावळत्या सूर्याच्या दिशेत उजवा हात धर्म. एक काम कर, तू हे पाठव मला व्हॉट्सअपवर पाठव. तुझा आवाज नाही क्लिअर आहे मला. पटकन पाठव. वेळ घालू नको, पटकन पाठव. सर माझ्याकडे इंग्लिश टेक्स्ट बुक आहे, पण तिकडे आन्सर 1 दाखवतं. तेच का, पण हे स्लोली शब्द आहे ना तो बरोबर नाहीये. स्लोली त्याने चुकीचा वापरला. स्लोली म्हणजे काय होतं, स्लोली टाकलं. ओके 2 मिनिट बघतो. ओके, आलाय. मावळत्या सूर्याच्या दिशेने उजवा हात असलेल्या दरम्यान 2 वेळा डावीकडे काटकोन. इथे आपण 2 वेळा त्याने लिहिलंच नाहीये. तर त्यांनी लिहिलंय ट्वाइस. कुठे लिहिलं. आज क्वेश्चन मध्ये आहे सर, ट्वाइस लिहिलंय त्यांनी. ओके ट्वाइस लिहिलंय. ओके, मी बघितलं नाही ते. हो सर. आणि त्याच्यानंतर काय केलं, नेलं काटकोन
वळला. आता डावीकडे मान वळवत नेल्यास त्याच्या तोंडासमोर. ओके, ते टॉईस नाही बघितलं मी. आहे इथे टॉईस आहे, बरोबर. आपण परत एकदा बघूया. इथे काय करूया सांगा. त्याचं तोंड कुठलं, हात त्याचा इथे आहे आणि तोंड इथे आहे बघा. आणि आपल्याला ही टर्न टू इज लेफ्ट थ्रू राईट अँगल टॉईस लिहिले, बरोबर. इथे एकदा आणि परत इथे एकदा, म्हणजे त्याचं तोंड कुठल्या बाजूला झालं आता सांगा, नॉर्थला झालं. ओके. आणि नंतर काय सांगितलंय बघा, आता डावीकडे मान वळवत नेल्यास त्याच्या तोंडासमोर प्रथम कोणती दिशा आहे. प्रथम कोणती दिशा, आता डावीकडे तो गेला तर पहिली दिशा कुठली येणार सांगा. कुठली येणार, नॉर्थ वेस्ट येणार, नॉर्थ बरोबर. वेस्ट. बरोबर आहे, नॉर्थ वेस्ट. बरोबर आहे. समजलं काय ते. हो सर. आपण टॉईस बघितलं नाही, एकदा दोनदा. आता परत जर तो लेफ्ट मध्ये मान त्याने वळवली तर पहिल्यांदा दिशा कुठली येणार सांगा, नॉर्थ वेस्ट येणार. ओके 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 म्हणा ना, समजलं तर. ओके सर. ओके सर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन द एडजॉइंट फिगर वाईल ट्रॅव्हलिंग फ्रॉम यच, यच म्हणजे आपलं हे आहे, ओके, टू म्हणजे इथेपर्यंत त्याला जायचं आहे. तर हाऊ मेनी टाइम्स डज वन वॉक इन द नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट म्हणजे आपला ह्या डायरेक्शनला जायला पाहिजे. बघूया आपण. एकदा गेला तो नॉर्थ वेस्टला, बरोबर आहे ना, बरोबर. हो सर. इथे गेला, इथे नाही, इथे परत गेला नॉर्थ वेस्टला, दोनदा गेला. परत इथे गेला, इथे गेला, इथे गेला, इथे गेला, इथे गेला. परत किती वेळा गेलाय तो सर? 3 टाइम्स. 3 टाइम्स. इथे एक गेला, 3 टाइम्स. इथे एक गेला आणि इथे एक गेला. 3 टाइम्स झाला. ओके, समजले, समजले सगळ्यांना हे. हो सर. ओके, सर. नेक्स्ट बघूया आपण. आता नेक्स्ट साठी आपल्याला हे डायग्राम लागणार आहे, आपण घेऊया तो. एवढं आपल्याला लागणार बहुतेक ना. हो सर, आहे तो क्वेश्चन त्याच्यात. ओके, क्वेश्चन बघूया. दिसतोय सगळ्यांना. माझ्याकडचं दिसत नसेल तर तुम्ही बघा त्याच्यामध्ये काय दिले सांगा. इन द फिगर 14 while traveling from H to I in which direction, पुढे काय लिहिले बघा. इन विच डायरेक्शन वन डज नॉट वॉक एट ऑल. हा, म्हणजे कुठल्या डायरेक्शनला तो गेलाच नाही. कुठल्या डायरेक्शनला गेला गेला ना. नाही, कुठल्या डायरेक्शनला गेला नाही सांगा. इथे नॉर्थ वेस्टला गेला, साऊथ वेस्टला गेला, इथे गेला. बहुतेक मला वाटतं तो साऊथला गेला नाही. साऊथला एकदा तरी गेला का, नाही गेला. सर साउथ बरोबर. ईस्ट का वेस्ट. साऊथ बघा, कुठल्या डायरेक्शनला गेला नाही बघा ना. 2 मिनिट, मी तुम्हाला ते परत एकदा आणून देतो, म्हणजे तुमचं हे तुमच्या डोळ्यासमोर असलं की तुमच्या पटकन लक्षात येईल बघा. आता बघा कुठल्या डायरेक्शनला गेला, या डायरेक्शनला गेला तो, बरोबर आहे ना. नंतर या डायरेक्शनला पण गेला, या डायरेक्शनला पण गेला. मी मार्क करतो बघा. या डायरेक्शनला गेला, या डायरेक्शनला गेला, या डायरेक्शनला गेला, इकडे गेला, इकडे गेला, इकडे पण गेला, इकडे गेला परत. आता ही स्ट्रेट लाईन आहे का माहित नाही. कुठली लाईन धरूया आपण, ही कुठली धरूया. सर मला वाटतं तो वेस्ट वेस्ट आहे. वेस्ट. नाही नाही, ईस्टला की ग, हे ईस्टला ना. ईस्टला सर. ईस्ट. ईस्ट. कारण बहुतेक ती स्ट्रेट लाईन आहे बहुतेक. नंतर ही काय झाली सांगा, साऊथ ईस्ट आली. ही आपली साऊथ ईस्ट आली. नंतर ही काय झाली सांगा, नॉर्थ झाली. नॉर्थला पण गेला, परत तो साऊथ ईस्टला गेला, परत तो काय गेला सांगा, नॉर्थ ईस्टला गेला, आणि परत काय गेला सांगा, इथे गेला. म्हणजे कुठल्याला गेला नाही बहुतेक, साउथ वेस्ट. साऊथ वेस्टला गेला नाही. आहे आन्सर बरोबर, साऊथ वेस्ट बहुतेक. ओके ओके. मला वाटतं कठीण काय नाही याच्यात. कठीण वाटतं तुम्हाला काय याच्या. हा, पुढचा क्वेश्चन वाचा. इथे क्लिअर नाही दिसत मला. क्वेश्चन वाचा. सर मी वाचू. वाचा. हो सर. At 7 minutes past 9 in a clock, which Don't need, direction is shown by the minute hand?
ओके 7 minutes past 5 म्हणजे काय म्हणा सांगा 7 minutes past 9 ना किती म्हटलं ते 9 9 9 म्हणजे किती वाजले सांगा 9 किती वाजले सांगा घड्याळात 7 minutes past 9 म्हणजे किती वाजले टाइम किती झाला असं असणार ना 9 आपला 9-7 होणार ना 9 वाजून 7 मिनिट 9-7 मग आपल्याला काय विचारलं विच डायरेक्शन पुढे काय वाचतं Shows by minute hand. Shows by minute hand. मिनिट हँड कुठली डायरेक्शन सांगणार सांगा मिनिट हँड नॉर्थ ईस्ट सर नॉर्थ ईस्ट नॉर्थ ईस्ट दाखवणार नॉर्थ ईस्ट सिंपल आहे नॉर्थ ईस्ट सिंपल आहे ना ओके नेक्स्ट क्वेश्चन वाचते अहमद ना अहमद सर हो standing- a man is standing to Obama's north 10 meters away and to नाही, Ralph Hicks. नाही कुठला क्वेश्चन वाचते तू 20 मीटर टू द वेस्ट कोणाचा आहे तो वाचते ना तर मी वाचू हा, हो कुठला सर वाचते तू? तोच आहे हा सांग बघूया तोच आहे अहमद इज Ahmad स्टँडिंग is to Obama's north 10 meters away. सर माझ्याकडे 10 meters आहे नाही का हा क्वेश्चन नाही आहे इथे वेगळाच आहे का अहमद इज स्टँडिंग ऍट 20 मीटर टू द वेस्ट ऑफ कौशिक तर मी वाचू. हा हा याच्यातला वाद नाही तर हा याच्यातला वाद बघा अहमद इज स्टँडिंग Ahmad is standing at 20 meters at the west of Kaushik. Pete दोन मिनिट stands. दोन मिनिट थांब Okay, sir. अहमद इज स्टँडिंग 20 मीटर To the वेस्ट ऑफ कौशिक म्हणजे इथे 20 मीटर अंतर आहे वेस्टला जमला कौशिकच्या वेस्ट साईडला बरोबर आहे पुढचं वाद आता Peter is standing at 20 meters to the north of Ahmad. नॉर्थ म्हणजे कुठला येणार सांगा वर येणार का खाली येणार वर येणार, वर. sir. वर येणार इथे कोण उभा आहे म्हटलं तू पीटर Peter. Peter 20 मीटर ओके पुढे In which direction of Kaushik is Peter standing? इज विन डायरेक्शन ऑफ कौशिक पीटर सांगा ना कुठल्या डायरेक्शनला आहे कुठल्या डिरेक्शन आहे इथे नॉर्थ वेस्ट आहे ना Northwest. हा नॉर्थ वेस्ट आहे ना ओके Okay, sir. ओके कुठल्या कौशिक कडनं बघायचं ना कौशिक कडनं कुठल्या डिरेक्शनला आहे त्या नॉर्थ वेस्टला आहे ओके समजलं हो, sir. ओके असं काढून घ्यायचं म्हणजे तुमचं काय होणार सांगा परफेक्ट होणार नेक्स्ट वाचा सूरज वॉक हो सर सूरज walks towards south 20 meters. साऊथ म्हणजे कुठे येणार सांगा सूरज इथे होता कुठे जाणार वर खाली. जाणार खाली East. जाणार किती मीटर 20 मीटर ओके 20. पुढे ओके Then he walks towards west 10 meters. या बाजूला येणार ओके 10 मीटर हो. ओके Then he पुढे. walks toward north 5 meters. 5 मीटर म्हणजे इथे येणार बरोबर हो. हे 5 हो. मीटर ओके पुढे पुढे Oh, काय sir. Finally, he walks towards east 10 meters. 10 मीटर म्हणजे इथे गेला तो ओके हा पुढे Oh, sir. Now, in which direction and at what distance Suraj is standing from the original place? ओरिजिनल तो इथे होता हे डिस्टन्स किती असणार सांगा हे डिस्टन्स किती आहे हे टोटल किती आहे 20 आहे त्याच्यातले 5 गेले ना हा रेक्टँगल बनला ना इथे इथे पण 5 गेले म्हणजे इथे किती राहिले सांगा 15 राहिले बरोबर आहे ना आता इथे तो अगोदर उभा होता आता कुठल्या दिशेला आहे तो इथून कुठल्या दिशेला आहे साऊथला दक्षिणेला आहे म्हणजे काय असणार सांगा 15 मीटर आणि कुठल्या दिशेला साऊथला असणार आहे आन्सर तसं आहे बहुतेक ना हो सर आहे आहे इथे आहे बघा समजलंय का नाही समजलं इथे रेक्टँगल बनणार आहे त्यामुळे समोरच्या बाजू काय असणार सांगा त्याचे अँगल सगळे 90 असतात त्यामुळे इथे आपल्याला 90 रेक्टँगल मिळणार समोरच्या बाजू सेम असणार आहे त्यामुळे हे काय मिळणार आपल्याला 5 मिळणार हे टोटल 20 आहे त्याच्यातनं 5 गेले तर 15 राहिले ओके Okay, sir. नंतर ओके नेक्स्ट सर नेक्स्ट कोणतरी वाचत हो सर
4 kilometers to the west of Raffles House is a school. 2 मिनिट 4 किलोमीटर टू द वेस्ट ऑफ प्रपूर्स होम प्रपूर. ओके, हे प्रपूर आहे, त्याच्या 4 किलोमीटर वेस्टला काय सांगितलं तिथे? स्कूल आहे एक. स्कूल आहे. ओके, स्कूल दिलं तिथे. ओके. 5 kilometers to the south of the house is a temple. म्हणजे कुठल्या साईडला दाखवू मी? खाली दाखवू काय वर दाखवू? खाली. सर खाली. इथे काय सांगितलं खाली आपल्याला? सांग. टेम्पल सांगितलं. किती टेम्पल. किलोमीटरवर? 5 किलोमीटर. 5 kilometers. 5 ओके. 5 kilometers to the north of a garden is the school. 5 किलोमीटर To the north हा of a garden is the school. 5 किलोमीटर टू To द the नॉर्थ ऑफ द गार्डन इज द स्कूल. म्हणजे Is- गार्डन आपली इथे असायला पाहिजे, त्याच्या नॉर्थला 5 किलोमीटर वर आहे. इथे ही नॉर्थ झाली ना, वरची दिशा, बरोबर? हो बरोबर? सर. इथे आपलं गार्डन असायला पाहिजे. ओके, पुढे 10 kilometers to the east of the garden is a river. ईस्ट. ईस्ट म्हणजे कुठली आली सांगा? या बाजूला जाणार. हे 10 किलोमीटर आहे, पण हे आपल्याला 4 दिलेलं आहे, त्यामुळे हे किती असणार सांगा? 6. 6 असणार. ओके, पुढे हो सर. पुढे 10 काय? kilometers. हो सर. 10 kilometers to the north of the river is a bazaar. कुठे जायला पाहिजे मला? वर काय खाली? वर. वरती. वर. हे 10 किलोमीटर. ओके. आणि इथे जर आपण हे काढलं तर हे आपल्याला 5 मिळालं आणि हे 5 मिळालं. ओके. पुढे Okay. 6 kilometers to the east of a hospital is the bazaar. बाजार आपण कुठला धरला? आताचा धरला ना, बाजार होता तो. हो सर, ते वर गेलो ते. बाजार. ओके. आता पुढचं काय सांगितलं? 6 kilometers to the east ईस्ट ऑफ अ हॉस्पिटल इज is the bazaar. ईस्ट म्हणजे त्याच्या वेस्टला जायला पाहिजे, बरोबर आहे? हो सर. इथून आपल्याला काय व्हायला पाहिजे? याच्या ईस्टला बाजार हॉस्पिटल इथे असणार, त्याच्या 6 किलोमीटर वर हे असणार. काय असणार? बाजार असणार, बाजार. बरोबर आहे ना? आणि हो. हे 6 किलोमीटर आहे, हे पण 6 किलोमीटर आहे. त्यामुळे हे बरोबर आपण जे स्टार्टिंग केलेलं ना, त्याच्या कुठल्या साईडला असायला पाहिजे? नॉर्थ साईडला असायला पाहिजे. नॉर्थ. आता काय विचारलं क्वेश्चन? इन विच डायरेक्शन अँड ऑट डिस्टन्स इज द हॉस्पिटल लोकेटेड फ्रॉम द राफुल्स हाऊस. आपल्याला काय आन्सर आहे ना सांगा? नॉर्थला. आणि हे पण काय असायला पाहिजे? हे सेम असायला पाहिजे. किती किलोमीटर असायला पाहिजे? 5 किलोमीटर वर. 5 समजलं हे? kilometers to the north. नॉर्थ. sir. समजलं सगळ्यांना? काय परत सांगू? समजलं परत सर. एकदा सांगा. परत एकदा सांगू. ओके. दुसऱ्या पेजवर घेऊ काय? समजेल इथे? न्यू पेजवर घेऊ? हो सर. न्यू हो पेजवर सर, घ्या. हा हो सर. न्यू पेजवर घेऊ. ओके. मला एक सांगत चला, काय काय ते सांगत चला. मी इथे लिहित जातो. सांगा हो. चला. हो सर. हे 4 प्रपूल. kilometers. हे प्रपूल चालू. आपण तुमच्या समोर मी तुमचं हे आणतो, थांबा, मग तुम्हाला पटकन लक्षात येईल. ओके. हे डोळ्यासमोर ठेवायचं बघा. ओके. सांग आता. 4 kilometers to the west of Praful's house is a school. हे प्रपूलचं हाऊस झालं. ओके. 4 किलोमीटर टू द वेस्ट ऑफ वेस्ट ऑफ प्रपूल's हाऊस इज स्कूल ना? School. स्कूल. हे मी लाईन काढतो बघा. हे प्रपूलचं हाऊस झालं, हे 4 किलोमीटर झालं, हे आपलं स्कूल झालं. ओके. पुढे 5 kilometers to the south of the house is a temple. साऊथ म्हणजे कुठे येणार? खाली येणार का वर येणार? खाली येणार. खाली येणार. किती किलोमीटर सांगितलं? सर 5 kilometers. 5 किलोमीटर. इथे आपण टेम्पल लिहूया. ओके. Temple. 5 किलोमीटर. ओके. पुढे 5 kilometers to the north of a garden is the school. स्कूल इथे आहे आणि ह्याच्या काय सांगा, गार्डनच्या नॉर्थ साइडला आहे. म्हणजे याचा अर्थ काय आला? स्कूलच्या
साऊथ साईडला गार्डन असणार. आणि किती किलोमीटर आपल्याला खाली सांगितलं? येणार 5 किलोमीटर, म्हणजे हे आपलं गार्डन झालं. ओके. आणि आता जर बघितलं तर काय झालं सांगा, हे पण 5 किलोमीटर, हे पण 5 किलोमीटर झालं. मग मला एक सांगा, हे जर आपण 2 पॉइंट जोडले तर किती किलोमीटर असणार? ते टेम्पल आणि गार्डन मधलं अंतर किती असणार? 5 kilometers, sir. 5 किलोमीटर कसं असणार? Five. इथे किती आहे? हे किती आहे? 4 हो, मग हे पण 4 असणार. समजलं? कारण रेक्टँगल बनणार आपला तिथे. ओके. आता पुढचं सांग मला. हो आता सर हा पुढे 10 kilometer 10 kilometer to the east of the garden is a river. म्हणजे इथून जर आपण 10 किलोमीटर गेलो ना तर आपल्याला काय मिळतंय? रिव्हर मिळते. River पण आपण मगाशी काय काढलं सांगा? हे 4 किलोमीटर काढलं, म्हणजे हे किती किलोमीटर राहणार? 6 6 किलोमीटर राहणार. ओके. पुढे हे रिव्हर झाली, नदी झाली. हो सर 10 kilometers to the north of the river is a bazaar. म्हणजे आपण इथून काय करणार सांगा? हे बाजार आहे आपला. 10 kilometer 10 किलोमीटर. पण आपण ही आणि ही लाईन जोडली समजा. ओके. तर ही 5 आहे, म्हणजे ही पण 5 असायला पाहिजे. बरोबर आहे? हो सर. बरोबर हो आहे? सर आणि ही टोटल 10 आहे, म्हणजे राहिलेली काय असायला पाहिजे? 5 5 असायला पाहिजे. दोन्ही मिळून काय होणार सांगा? रिव्हर आणि बाजार मधलं अंतर 10 किलोमीटर. आता पुढे 6 kilometer to the east of a hospital is the bazaar. आता ईस्टला आहे, म्हणजे बाजार असणार, इथे हॉस्पिटल असणार. ओके. आणि हे डिस्टन्स किती आहे सांगा? 6 किलोमीटर आहे. 6 kilometer 6 kilometers. हे 6 किलोमीटर आहे. आता मगाशी आपण काय बघितलं? हे 6 किलोमीटर आहे, हे पण 6 किलोमीटर आणि हे पण 6 किलोमीटर आहे. म्हणजे जर आपण काय केलं सांगा, हे आणि हे जॉईन केलं, हॉस्पिटल आणि प्रफुल्लचा हाऊस जॉईन केलं, तर आपल्याला हे डिस्टन्स किती मिळणार सांगा? बाजार आणि याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे तेवढे जिथे असणार, म्हणजे किती असणार आहे? 5 kilometer 5 किलो. आणि कुठल्या डायरेक्शनला असणार? ते नॉर्थ डायरेक्शनला असणार. ओके. ओके सर. हो सर परफेक्ट समजलं सगळ्यांना? असं तुम्हाला ड्रॉ करता यायला पाहिजे बघा, याचं ड्रॉ करता यायला पाहिजे. ओके. आणि ओके सर. जेव्हा ओके, आपण सर. 90 डिग्री एका दिशेतनं आपण समजा काय करतो, नॉर्थ वरनं ईस्टला जातो, 90 डिग्रीज होणार आहे. किंवा नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट मध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो. नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट. हा. दुसरी गोष्ट, नॉर्थ आणि ईस्ट मध्ये 90 डिग्री, ईस्ट आणि साऊथ मध्ये 90 डिग्री, साऊथ आणि वेस्ट मध्ये 90 डिग्री, आणि वेस्ट मध्ये आणि नॉर्थ मध्ये काय असते? 90 डिग्री. तसंच या ज्या दिशा आहेत बघा, नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट, त्याच्यामध्ये 90 डिग्री, नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, त्याच्यामध्ये 90, साऊथ ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट, त्याच्यामध्ये काय असतं? 90 डिग्री. लक्षात आहे? मग 90 डिग्री येतो तेव्हा एक तर काय बनणार? आपला रेक्टँगल बनणार आहे. आणि रेक्टँगल मध्ये तुम्हाला माहित आहे समोरच्या बाजू काय असतात? इक्वल असतात. ओके. हो सर. ओके सर ओके. आता पुढचं एक आपण बघू. हे झालं आपलं, हे झालं बहुतेक ना? हो सर. हे झालं. हो सर आता लास्टचं कोणतरी मला सांगा बघूया, मग मी ते ड्रॉ करतो. हो सर In a clock, the minute कोण? hand Sir. shows the sound. थांब, ज्याने बोललं नाही त्याने सांगा की, ज्याने बोललं त्याने नका सांगू, दुसऱ्याने सांगा. ओके. नाही बोललो. हा, बोल ना. हा. In a clock, the minute hand shows the south direction and the hour hand is in the northwest direction. मिनिट आर साऊथ डिरेक्शन आणि अवर अँड Hour नॉर्थ वेस्ट northwest direction. कुठलं? Northwest. नॉर्थ वेस्ट नॉर्थ वेस्ट. ओके. म्हणजे इथे असणार. What Okay. time is shown by the clock? सांग, तूच सांग बघूया. हा सर. कोण सांगतं? हे आपलं क्लॉक झालं. नॉर्थ ईस्ट सर. नॉर्थ ईस्ट. नाही, कुठलं टाइम झालाय काय विचारलंय त्यांनी. हे आपलं 9 वाजलं. ओके. आणि बरोबर काय सांगा, 10 आणि 11च्या मध्ये आहे ते, आणि ते आपलं 12 वाजले. आणि हा जो आहे तो बरोबर 6 वर, किती वाजले असणार सांगा? 30 minutes past 11 o'clock. 10:30 वाजले असणार. हो सर. 10:30. कारण हे दोघांच्या मध्ये आहे ना, बरोबर 45 डिग्री म्हणजे दोघांच्या मध्ये आहे, आणि हा 6 वर आहे. Half
past 10. 10:30 बरोबर आहे. 10:30 किंवा हो. 10:30. काय हो आन्सर दिलाय सर. त्याने? त्याने आन्सर काय दिलाय? 10:30 आहे Half- सर. आहे ना? ओके, 10:30 आहे मग. आणि आहेत का कोणाकडे पाठवलेत आणि कोणी? सर माझ्याकडे आहेत, मी बोलू का? हा बोल ना. Pallavi's bag is in the north direction. 2 मिनिट ना, 2 मिनिट. हो सर. हा, कुठल्या डायरेक्शनला आहे बॅग? नॉर्थ. नॉर्थ म्हणजे पुढा त्याचा कुठल्या दिशेला असणार? साऊथला. साऊथला. ओके, पुढे. She turns to her left first through the right angle and then through 45 degree. ओके, आता मला राईट हँड कुठला? मी ते 1 लिहितो आणि 2 लिहितो. तिचं तोंड जर साऊथला असेल त्याचा राईट हँड कुठला होणार आहे? टू सर काय 1? 2. Sir, west. वेस्टला होणार आहे. ती काय सांगितलं ग? सर त्यांनी सांगितलंय she turns to her left first through the right angle and then through 45 degree. म्हणजे पहिल्यांदा राईट अँगल झालं, बरोबर आहे ना? म्हणजे तिचं तोंड कुठल्या बाजूला आलं? South ईस्टला. east. ईस्टला आलं. पहिल्यांदा ईस्टला आहे आणि त्याच्यानंतर ती परत किती 45 डिग्री झाली. म्हणजे कुठल्या दिशेला झाली सांगा? North east. नॉर्थ ईस्टला. ओके, पुढे. Which direction is she facing now? झालं की आन्सर मिळालं ना आपलं? North east. हो सर, North आन्सर आहे. ओके, आणि आहे East. क्वेश्चन? सर आहे, पण तिकडे एक डायग्राम दिलाय सर, मी फोटो टाकू का? टाक. हो सर, मी टाकते ग्रुप. टाकला? कसे आहे ते? इझी नाही वाटत तुम्हाला हे? हो सर, टाकला. इझी नाही वाटत आहे? सर इझी आहे. हा, कुठला म्हणते तो? 20 सेकंड दिलाय तो. हो सर. हो सर. 20 ओके seconds. ओके, मी इथे डायग्राम काढतो साधारण. ओके, साधारण काढतो बघा. इकडे असं दिलाय, नंतर असं दिलाय, असं दिलाय, बरोबर आहे ना काढलेला मी? हो सर. हो ओके. सर. ओके. हो, sir. इथे होम आणि इथे ऑफिस. ओके, आता क्वेश्चन सांगतो बघा. वाईल रिटर्निंग फ्रॉम द ऑफिस टू द हर होम, हाऊ मेनी टाइम्स सुमन फेसेस द साऊथ डायरेक्शन. आपण काय कुठे ऑफिसातनं जायचं आहे, साऊथ डायरेक्शनला किती वेळा? समजा खाली म्हणजे साऊथ. 1, हो सर. 2, 3. झालं 3 वेळा. 3 वेळा. इझी आहे ना? इझी वाटलं नाही? इझी आहे की? म्हणजे त्याचं हो सर. तोंड साऊथला किती वेळा होतं? 3 वेळा होतं. ओके, आणि कुठला? माझा एक क्वेश्चन आहे सर. अजून आहे ना एक सर, हा, सांग ना. खाली 23rd वाला आहे ना सर? तो पण सोडूया. ओके, हो सर. हे सगळ्यांनी वाचा बघा रे. विच डिरेक्शन इज देअर टू द लेफ्ट हँड साइड while facing the direction between the north and the east in the upside down position? Which position is there to the left hand side while facing the direction between the north and the east? नॉर्थ आणि ईस्ट म्हणजे कुठले असते सांगा? नॉर्थ आणि ईस्ट मध्ये आपला कुठला असतो? नॉर्थ ईस्ट असते, बरोबर आहे ना? पण आपण काय केलं? आपण समजा टू द ईस्ट इन द अपसाइड डाऊन.
आता मला सांगा, जेव्हा आपण इथे तोंड करून उभा असतो ना, इन द अपसाइड डाऊन काय सांगितलंय डिरेक्शन, विच डिरेक्शन इज देअर टू द लेफ्ट हँड साइड. म्हणजे आता मला सांगा, जेव्हा आपण तोंड असं करून ठेवतो ना, बरोबर, म्हणजे डोकं वर आणि पाय खाली, तेव्हा आपल्या लेफ्ट साइडला कुठला असतो? हा, नॉर्थ आणि ईस्ट मध्ये आपण उभा आहे, तोंड इथे आपलं, तेव्हा डाव्या बाजूला कुठली दिशा असते आपल्या लेफ्ट साइडला? आवाज येत नाही माझा? येतो सर. मग सांगा ना, कुठली दिशा असते डाव्या बाजूला? जर आपण काय केलं, नॉर्थ ईस्टला तोंड केलं, तर डाव्या बाजूला कुठली दिशा असणार आहे? सर नॉर्थ. सर नॉर्थ वेस्ट. सर नॉर्थ नॉर्थ वेस्ट असणार, नॉर्थ वेस्ट असणार ना. आपण जर टोन वर केलं तर ओके, पण जर आपण काय केलं, टोन खाली गेलं तर उलट सांगायचं. कुठलं आहे ना सांगा? आपण साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट आहे ना. ओके, समजलं याचं हो आन्सर कसं आहे. काढायचं? ते कसं आन्सर काढायचं लक्ष हो आलं? सर. पहिल्यांदा आपण डोकं वर असताना काय दिशा आहे ती बघायची, त्याच्या बरोबर उलट करायचं. क्लिअर? क्लिअर? हो सर. ओके, सर मी पण पाठवलंय. तिचं जाऊ दे की रे, तिचं संपल्यावर घेऊया ना. आणि कुठला होगा? सर मी अजून एक पाठवलंय, अनुरागने पाठवलंय त्याच्या खाली. कुणाचं तरी माईक चालू आहे. ओके, आधी तिचा एक बघूया. कुठल्या नंबरचा सांग मला? सर मी 24 दोन पाठवलेत. 24 दोन 20. पाठव. ओके, 24 24. while traveling from P to M. हा, इथे पण हे आहे ग. हे मी काढतो ते 2 मिनिट. P असा गेला, असा गेला. बघा माझा बरोबर येतोय का? हो सर. 90 डिग्री आहे. हा, मी चुकून 90 डिग्री नाही काढला, पण 90 डिग्री असणार प्रत्येक ठिकाणी. ओके, ओके सर. हे सोपे असतात, कठीण नसतात याच्यामध्ये काय. आता क्वेश्चन बघूया आपण. पी आणि एम दिलाय. काय दिलंय बघा? while traveling from P to M, how many time does one take left turn? इथून आपण लेफ्ट हँड म्हणजे काय आला, इथे बघा गेलो, हा आपला राईट हँड झाला. ओके, आपण आपला राईट हँड, बरोबर आहे ना. पण आता आपला राईट हँड कुठल्या साईडला आहे सांगा? या साईडला आहे. आता आपण कुठे वळतोय? लेफ्ट साईडला. तुम्ही स्वतः इथे उभे आहात असं लक्षात घ्या. मी इथे गेलो, मग आता या साईडला आलो, तर हा माझा राईट हँड झाला. आता माझा राईट हँड कुठे आला सांगा? या साईडला आला, बरोबर आहे ना. मग पहिल्यांदा मी लेफ्ट साईडला गेलो, आता माझा राईट हँड कुठे आला सांगा? या साईडला आला, बरोबर. मग मी इथे उभा आहे, दुसऱ्यांदा गेलो, आता राईट हँड मध्ये या साईडला, म्हणजे हे नाही जाणार. आता राईट हँड या साईडला आहे. ओके, आता राईट हँड या साईडला, म्हणजे तिसरा झाला. राईट हँड मध्ये आला, इथे तोंड करून उभा, इथे आहे बघा, चौथा झाला. आता राईट हँड हा नाही धरायचा, हा राईट हँड झाला. आता माझा तोंड या बाजूला आहे, त्यामुळे राईट हँड या झाला, चौथा. पाचवा ना, पाचवा. आता राईट हँड या बाजूला आहे, लेफ्ट हँड या बाजूला झाला. पाचवा, कितवा ना आता? सहावा. सहावा. 6 आहे ना, 6 आहे, बरोबर आहे ना आपला. तुम्ही स्वतः असे उभे आहात असं कन्सिडर करायचं. आपण चालतोय, मी इथे गेलो, माझं डोकं, हा राईट हँड कुठला, लेफ्ट हँड कुठला, आणि चालतो ना तेव्हा तोंड आपलं असं असणार, खाली असणार. इथे चालतो तेव्हा टोन या साईडला असणार, इथे चालतो तेव्हा असं असणार, इथे चालतो तेव्हा टोन या साईडला असणार. असं इमॅजिन करायचं, आणि त्यामुळे तुमचं क्वेश्चन म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी सोडवता येतं. ओके, समजला? हो सर. हो सर. स्वरा बरोबर आहे. 6 आन्सर बरोबर आहे ना? 6च आपण काउंट करू. ओके, पुढचा एक बघा. अजय अँड विजय आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ ईच अदर. अजय इज फेसिंग द ईस्ट. अजय इज फेसिंग ईस्ट म्हणजे अजय हा आपला झाला, त्याचं फेस या बाजूला आहे, आणि विजय आहे तो त्याच्या बरोबर ऑपोजिट आहे, त्यामुळे विजयचं डोकं कुठे असणार आहे? वेस्ट असणार आहे. पुढे काय विचारलं? इन विच डायरेक्शन इज विजय राईट हँड.
आता विजय जर काय असेल सांगा, त्याचं डोकं जर काय असेल वेस्ट साईडला असेल तर त्याचा राईट हँड कुठे असणार, नॉर्थला असणार का साऊथला असणार? North. नॉर्थला असणार. बरोबर ना? समजलं? समजलं sir. का? ओके. हो सर. आणि हो सर. ओके, आता अनुरागने पाठवलंय काहीतरी, बघूया कुठलं सोडवायचं अनुराग. सर मी पण ते झालं सर, ते झालं की रे, सोडवलं आपण, सोडवला की रे आपण, सोडवला तो, मराठीत आहे फक्त, सोडवला तो आपण. ओके, आणि कोणाकडे आहेत पाठवा ना मला. पण इझी नाही आहे, तुम्हाला इझी नाही वाटत आहे? काय कठीण वाटत आहे? हॅलो सर थोडे easy कठीण वाटते. आहेत सर. हा, कठीण आहे. नाही सर. पहिली सर, पहिली गोष्ट सोपे वाटतात. हा, सर तुम्ही घेताना सोपे वाटतात, आम्ही करताना जरा अवघड होतं. असं काय नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्ही सोडवताना सुद्धा तुम्हाला सोपे वाटणार, हे लक्षात घ्यायचं, हे लक्षात घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट, त्याप्रमाणे काय काढायचं, असं काढत बसायचं, काढायचं बरोबर, लक्षात आहे. आणि आपण तिथे आहे असं कन्सिडर करायचं, इमॅजिन करायचं, आपण तिथे उभा असेल तर कसं बनणार आहे, राईट हँड म्हणजे कुठला येणार आहे, लेफ्ट हँड म्हणजे कसा येणार आहे. आणि जो उलट करतो ना तेव्हा लक्षात घ्यायचं, डोकं खाली करतो, पाय वर करतो ना, तेव्हा पहिल्यांदा आपण काय करायचं, आपलं डोकं वर असताना आणि पाय खाली असताना कसं असतं त्याच्या बरोबर उलट करायचं. लेफ्ट हँड राईट हँडला जातो, राईट हँड लेफ्ट हँडला जातो. ओके ओके. हो सर. ओके सर. आणि पाठवलंय का कोणी? नाही सर. नाही नाही सर. पण माझ्याकडे मी घेतले ते तुमचे पाचवीचे आहेत का बघूया आपण, मला कुठेतरी भेटलेले असे, नेटवर भेटलेले. कोण बोलतोय? अरे कोणाचा माईक, अनुराग शिवाय कोणाचा माईक चालू नसणार. सर तोच आहे. तोच आहे. सर चला तोच आहे. चला आता बघा, आफ्टर वॉकिंग 6 किलोमीटर आय टर्न टू द राईट, देन वॉक 2 किलोमीटर. थोडेसे वेगळे आहेत हा. आफ्टर वॉकिंग 6 किलोमीटर आय टर्न टू द राईट अँड देन वॉक 2 किलोमीटर. आफ्टर देन आय टर्न टू द लेफ्ट अँड वॉक 10 किलोमीटर. घेऊ का? काय ते? नोट डाऊन करून घेऊ का? घे ना, घे ना. हा थोडासा कठीण आहे, स्कॉलरशिपला नाही ना, तरी पण सोडूया आपण. सर साऊथ बी वाला. कुठलं? साऊथ. आन्सर म्हणते, आन्सर म्हणते का? हो सर. नाही मी बघितलं नाही, बघूया की बघितलं नाही मी आन्सर. इथे बघा मी काढतो. आफ्टर वॉकिंग 6 किलोमीटर आय टर्न टू द राईट. राईट म्हणजे काय केलं? मला कळलंय. बघूया ना. इथे बघा आपण इथे गेलो 2 किलोमीटर, इथे पहिला काय होता 6 किलोमीटर होता, नंतर इथे 2 किलोमीटर. आफ्टर देन अँड टर्न टू द लेफ्ट. लेफ्ट म्हणजे आपण टोन या बाजूला आहे, आपला लेफ्ट म्हणजे या साईडला जाणार, बरोबर आहे. लेफ्ट टोन या साईडला, लेफ्ट म्हणजे नाही नाही होय काय. अँड वॉक 10 किलोमीटर या साईडला येणार ना, टोन या बाजूला आहे आपलं, लेफ्ट म्हणजे हा एंड झाला 10 किलोमीटर. इन द एंड आय वॉज मुव्हिंग टुवर्ड्स द नॉर्थ. म्हणजे ही आपली नॉर्थ होती. ओके. इन विच डायरेक्शन डिड आय स्टार्ट माय जर्नी. कुठल्या दिशेने आपण चालू केलेली सांगा? साऊथ येणार. नाही, ईस्ट वेस्ट. डिरेक्शन नॉर्थ डिरेक्शननेच आपण चालू केलेली ना, या डायरेक्शनने, बरोबर ना. इथूनच चालू केली ना. इथून आपण हा असं म्हणूया आपण, बरोबर. साऊथने आपण चालू केली, बरोबर बरोबर, साऊथने चालू केलेली आणि आपण कुठे नॉर्थला एंड केली तर त्याच्यात अपोजिट डायरेक्शननी सुरुवात केली. साऊथ आहे, बरोबर आहे. समजलं काय ते? समजलं? हो सर. ओके. आणि घेऊया ना, आणि घेऊया. हो सर. हो सर. प्रतीक नाव फेसेस नॉर्थ. प्रतीक सध्या कुठल्या दिशेला आहे? नॉर्थ. नॉर्थ दिशेला आहे, ते नॉर्थ आहे.
इथे साऊथ आहे, इथे ईस्ट आहे, इथे वेस्ट आहे. ही मेड 3/4 क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे कुठल्या दिशेला सांगा, असा फिरला तो क्लॉकवाईज. हो सर. 3/4 म्हणजे काय आलं सांगा, 1/4, 2/4 आणि 3/4. म्हणजे तो कुठल्या दिशेला आला, त्याचं तोंड आता West. वेस्टला आला. फॉरवर्ड बाय 1.5. 1 म्हणजे पहिलं काय केलं, पूर्ण अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय केलं सांगा, इथून स्टार्ट केला आणि परत इथे आला, एक झालं राऊंड, आणि परत हाफ तो इथे गेला. ईस्ट. म्हणजे इन विच द फेसिंग ऍट फर्स्ट, म्हणजे पहिल्यांदा ऑज ही फेसिंग ऍट फर्स्ट. नाही, पहिल्यांदा तो नॉर्थ कडे होता. ही फेसेस नाव इन व्हॉट डायरेक्शन ही फेसिंग ऍट फर्स्ट. सर नॉर्थच आहे सर. सर नॉर्थच ना. नाही, त्यांनी काय सांगितलं माहिती, नाही, दोन मिनिट आपलं हे वेगळ्या प्रकारे सोडूया, असं नाही सोडवायचंय. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट हे काय दिलं आपल्याला सांगा, प्रतीक नाव फेसेस नॉर्थ. सध्या त्याचं नॉर्थला आहे. ओके. ही मेट इथे यायच्या अगोदर त्याने काय केलेलं सांगा, 3/4 तो क्लॉकवाईज गेलेला. इथे यायच्या अगोदर 3/4 गेलेला आणि त्याच्यानंतर 1.5 काय गेलेला सांगा, तो अँटी क्लॉकवाईज गेला. आपण काय करायचं सांगा, ह्याच्या बरोबर उलट घ्यायचं. आत्ताची पोझिशन दिलेली आहे, तो कुठल्या बाजूला आहे तो आपल्याला स्टार्टिंगची विचारली. मग मी काय करणार सांगा, हे पहिल्यांदा क्लॉकवाईज आहे ना, मी अँटी क्लॉकवाईज घेणार. 3/4, 1, 2 आणि 3. ओके. नंतर इथे काय केलं, 1.5 अँटी क्लॉकवाईज गेला, मी क्लॉकवाईज घेणार, 1 आणि हाफ. हाफ हे झालं ना, नाही हे आपला 1 झालं. सॉरी 2 मिनिट परत बघा. 3/4 म्हणजे आपलं एवढं आलं. आता इथून तो अँटी क्लॉकवाईज मी क्लॉकवाईज जाणार, 1 पूर्ण झालं आणि नंतर हाफ. पहिलं डोकं त्याचं कुठे होतं सांगा, वेस्टला. आता आपलं आन्सर बरोबर आहे की नाही ते आपण बघूया. 1.5 पहिल्यांदा घेतलं त्यांनी अँटी क्लॉकवाईज, 1 आणि हाफ. कुठल्या दिशेला आलं त्याचं तोंड, ईस्टला आलं. ईस्ट. त्याच्यानंतर त्याने 3/4 घेतले क्लॉकवाईज, 1, 1/4, 2/4 आणि 3/4. आता कुठे आला तो, नॉर्थला आला. ही जी आपल्याला दिली ना, क्वेश्चन समजला तुम्हाला, चांगला समजला. क्वेश्चन आधी समजला काय मला सांगा. ही जी पहिली दिली ना, ती आपण कुठल्या दिशेला तो पोचला हे केल्यानंतर तो कुठल्या दिशेला पोचला ते सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण त्याचं उलट करायचं. अगोदरची हे आपल्याला सांगितले ते कुठल्या दिशेला पोचला, स्टार्टिंगला कुठल्या दिशेला होता तो नाही सांगितला. तर हे सगळं केल्यानंतर तो कुठल्या दिशेला पोचला, आपण बरोबर याचं उलट करायचं. ओके. सध्या तो नॉर्थला आहे, मी परत सांगतो बघा. सध्या तो नॉर्थला आहे आणि त्याच्या अगोदर त्याने काय घेतलेलं सांगा, नॉर्थला यायच्या अगोदर क्लॉकवाईज 3/4 गेलेला. मग आपण काय करायचं, अँटी क्लॉकवाईज 3/4 करायचं, 1/4, 2/4 आणि 3/4. ओके. इथे यायच्या अगोदर त्याने काय केलेलं सांगा, 1.5 अँटी क्लॉकवाईज गेलेला. मग आपण क्लॉकवाईज जायचं, पहिल्यांदा 1 आणि हाफ. म्हणजे तो वेस्टला होता. त्याचं डोकं कुठे होतं सांगा, वेस्टला. वेस्ट. समजलं नक्की, काय उगाच सांगताय, समजला प्रॉब्लेम. हॅलो सर समजला मला. सगळ्यांना सर कळलं. मला पण समजलं. नाही समजलं, कळलं. आणि एक घेऊया काय पुढे, आणि एक घेऊ का, बोलो जल्दी बोलो. अजून आपल्याकडे 5 मिनिटं आहेत, बोलते नाही 2 मिनिटं आहेत, चालेल चला. ज्योती इज फेसिंग साऊथ ईस्ट. ज्योती इज फेसिंग साऊथ ईस्ट. तो मोठं करू, काय दिसतंय, करा. दिसतंय आता. ज्योती हो इज सर. फेसिंग साऊथ ईस्ट. साऊथ ईस्ट म्हणजे कुठे येणार सांगा, किती येणार, बरोबर आहे, किती येणार, बरोबर, हो सर. साऊथ ईस्ट.
वेन शी टर्न 3 राईट अँगल, एक राईट अँगल कुठल्या दिशेला सांगितलं, अँटी क्लॉकवाईज, सॉरी अँटी क्लॉकवाईज सांगितलं. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय होणार सांगा, एक राईट अँगल, 2 राईट अँगल, 3 राईट अँगल. अँड इन विच प्लेस डज शी फेस नाव, कुठल्या याला करते, तिचं फेस कुठल्या साईडला आहे? B club. बी कुठला आहे? डी आहे. D club. डी क्लब. B club. अनेक जो भूक लागली नाही ना? नाही. नाही. ओके. इफ आय एम फेसिंग द स्विमिंग कॉम्प्लेक्स, स्विमिंग कॉम्प्लेक्स कुठे आहे बघा, इथे आहे. मी इथे उभा आहे, म्हणजे माझी कुठल्या साईडला आहे सांगा, साईडला माझं फेस आहे. अँड आय टर्न 135 डिग्री क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे काय आलं सांगा, हे 90 डिग्री झालं आणि 45 डिग्री म्हणजे 135 झालं. मी कुठल्या दिशेला असणार सांगा, कुठल्या दिशेला? Bus stop. बस स्टॉप दिशेला. 135 म्हणजे समजलं का तुम्हाला? 90 आणि काय असणार? Oh, 45. 45. सॉरी माझं चुकलं, तुम्ही पण बोलला नाही. 135 चुकलं माझं. 90 डिग्री म्हणजे इथे येणार, nice. 90 डिग्री म्हणजे इथे येणार, बरोबर आहे ना? आणि 45 डिग्री म्हणजे इथे येणार. काय येणार सांगा? MRT स्टेशन. MRT station. समजलं? C option. Oh, sir. 90 म्हणजे एवढंच होणार ना, मी चुकून 180 धरलं. 90 म्हणजे एवढं झालं ना. ओके. आणि 45 म्हणजे झालं. आणि घेऊया आता मात्र शेवटचं, आता सांगत नाही मी तुम्हाला. घेऊया तर घेऊया, आणि मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. आय एम फेसिंग मार्केट नाव. इफ आय टर्न 270 डिग्री, टर्न टू द राईट, आय विल बी फेसिंग, आपल्याला मार्केटकडे आहे बघा, आपण मार्केटकडे आपण फेस करतोय. 270 म्हणजे काय होणार सांगा, 90 आणि 90 म्हणजे 270 झालं. तर आपलं डोकं कुठल्या बाजूला असणार आहे? स्कूलकडे असणार. School. पुरे ना? School. पुरे का? आपण अनेक दिवस घेऊया का याच्यावर? त्या पुढे हो सर. Oh, sir. बघा, तुमच्याकडे जे मिळतात ना ते तुम्ही पाठवा ना, मग मला घ्यायला बरे पडतात. तुम्हाला जे कठीण वाटतात Sir, ते मी घेता. सगळे पाठवले. आणि असेल तर बघा ना, कुठे तुम्हाला आणि क्वेश्चन पेपर आणि काय मिळालं ना, कुठलंही पाठवा. नाहीतर माझ्याकडे आहे ते मी घेणार, पण तुम्हाला जे कठीण वाटतात ते आपण घेऊया. ओके. Okay, sir. चला मग दुसरी गोष्ट, उद्यापासून आपलं एक फ्री ट्रेनिंग चालू होत आहे. जर तुम्ही कोडेवर म्हणून ऐकलंय की नाही, कोडेवर नावाची एक स्पर्धा आहे बघा, हो, त्याच्यामध्ये सर, मी ऐकलंय. त्याच्यामध्ये आपलं काय होतं सांगा,